इयत्ता 10वी विषय राज्यशास्त्र. पाठ 3 राजकीय पक्ष. विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठात आपण संविधानाची वाटचाल आणि निवडणूक प्रक्रियेचे स्वरूप समजून घेतले. सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा हा राजकीय पक्ष असतो. आपण राजकारणाविषयी जे ऐकतो अथवा वाचतो ते बरेचसे पक्षाशी संबंधित असते. राजकीय पक्षांचे अस्तित्व सर्व लोकशाही व्यवस्थांमध्ये असते. किंबहुना लोकशाहीमुळे राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात. प्रस्तुत पाठात आपण भारतातल्या राजकीय पक्षपद्धतींची ओळख करून घेणार आहोत. मुलांनो, आपण शाळेत आणि परिसरात अनेक गट, संस्था अथवा संघटना कोणत्या तरी कामाचा पाठपुरावा करताना पाहिले असतील. सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एखादी संघटनाही पुढाकार घेते. विविध चळवळींच्या आंदोलनाविषयीही तुम्ही वाचता. राजकीय पक्ष हे सुद्धा सामाजिक संघटनाच असतात. राजकीय पक्ष म्हणजे निवडणुका लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट होय. समाजात ज्या प्रकारे समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी गट, संस्था, चळवळी सक्रिय असतात, त्याच प्रकारे राजकीय पक्षही निवडणुका लढवण्यात पुढाकार घेताना दिसतात. समाजातील अन्य संस्था, संघटना व राजकीय पक्ष यांच्यात फरक आहे. राजकीय पक्ष हे सुद्धा सामाजिक संघटनाच आहेत, परंतु त्यांची उद्दिष्टे व कार्यपद्धती मात्र वेगळी आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला असे म्हणता येईल की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात, तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष असे म्हटले जाते. मुलांनो, राजकीय पक्षांची काही ठळक वैशिष्ट्ये आपल्याला पुढीलप्रमाणे सांगता येतील. प्रथम, सत्ता मिळवणे. राजकीय पक्षांचा हेतू केवळ निवडणुकींच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो. त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष परस्परांशी सतत स्पर्धा करत असतात. अशी स्पर्धा करण्यात अयोग्य काहीच नाही, परंतु स्पर्धेचे स्वरूप निकोप असावे. दुसरे वैशिष्ट्य आहे विचारसरणीचा आधार. प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणांचा, विचारांचा पुरस्कार करणारा असतो. सार्वजनिक प्रश्नांबाबत पक्षांची एक विशिष्ट भूमिका असते. या सर्वांच्या समावेशातून पक्षाची विचारसरणी तयार होते. ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटते ते लोक त्या पक्षाला पाठिंबा देतात. पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला त्या पक्षाचा जनाधार असेही म्हटले जाते. आधुनिक काळात सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी सारखीच दिसते. त्यामुळे पक्षांमध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणे अवघड झाले आहे. पक्ष कार्यक्रम. विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात. सत्ता मिळाली की या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते. सत्ता नाही मिळाली तरी कार्यक्रमांच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करतात. पुढील वैशिष्ट्य आहे सरकार स्थापन करणे. राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि देशाचा राज्यकारभार चालवतात. अर्थात हे कार्य निवडणुकीत बहुमत मिळवणाऱ्या पक्षाचे असते. ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही ते विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात. राजकीय पक्षाचे पुढील वैशिष्ट्य आहे शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून कार्य करणे. राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य राजकीय पक्ष करतात, तर शासन पक्षामार्फत आपल्या धोरण कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करते.
या धोरणांवरील जनतेच्या प्रतिक्रिया सरकारला सांगण्याचे कामही राजकीय पक्षच करतात. म्हणूनच राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात असे म्हटले जाते. भारतीय पक्षपद्धतीचे बदलते स्वरूप. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता. काही अपवाद वगळता केंद्र व राज्य पातळीवर या पक्षाला बहुमत होते. भारतातील राजकारणावर या पक्षाची पकड होती. म्हणून या काळातील पक्षपद्धतीचे वर्णन एक प्रबळ पक्ष पद्धती असे केले जाते. एक प्रबळ पक्षपद्धतीला 1977 आव्हान दिले गेले. हे आव्हान काँग्रेसेतर पक्षांनी एकत्र येऊन दिले. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. हा समज आपल्या देशातील पक्षपद्धतीने खोटा ठरवला आहे. 1989च्या निवडणुकांनंतरच्या काळात अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडीचे शासन स्थापन करण्यास सुरुवात केली. आघाडी सरकार स्थापन करण्याचे प्रयोग भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केले. या दोन्ही पक्षांनी आघाडीचे सरकार स्थिरपणे चालवले आहे आणि आघाडी शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेत स्थिरावली आहे. विद्यार्थी मित्रांनो, माहीत आहे का तुम्हाला, एकाच राजकीय पक्षाच्या हाती सत्ता दीर्घकाळ असल्यास व अन्य कोणतेच पक्ष राजकारणात प्रभावी नसल्यास त्या पक्षपद्धतीला एकपक्ष पद्धती असे म्हणतात. तर ज्यावेळी राजकारणात 2 राजकीय पक्ष प्रभावी असतात आणि आलटून पालटून या 2 राजकीय पक्षांच्या हाती सत्ता जाते, तेव्हा ती शासन पद्धती द्विपक्ष पद्धती होय. आणि जेव्हा अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात आणि सर्वांचा कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव असतो, अशी पद्धती बहुपक्ष पद्धती म्हणून ओळखली जाते. आपल्या देशाचा विचार करता आपल्या देशामध्ये बहुपक्ष पद्धती आहे. मित्रांनो, आता आपण भारतातील काही प्रमुख राजकीय पक्षांची ओळख करून घेऊया. प्रथम, राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष कोणाला म्हणतात हे जाणून घेऊया. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेल्या पुढील निकषांची पूर्तता व्हावी लागते. प्रथम, 4 किंवा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6% वैध मते मिळवणे आवश्यक असते. तसेच मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून अथवा राज्यांमधून किमान 4 सदस्य लोकसभेवर निवडून आले पाहिजेत किंवा एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान 2% मतदारसंघांमधून तसेच किमान 3 राज्यांमधून उमेदवार निवडून येणे आवश्यक असते. निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेल्या या निकषांची पूर्तता झाली की त्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळते. प्रादेशिक किंवा राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष स्पष्ट केले आहेत. लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6% मते मिळवणे आणि किमान 2 सदस्य विधानसभेवर निवडून येणे आवश्यक असते किंवा विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 3% जागा किंवा किमान 3 जागा प्राप्त करणे आवश्यक आहे. देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष. आपल्या देशात एकूण 7 राष्ट्रीय पक्षांना मान्यता मिळालेली आहे. 1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय जनता पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तृणमूल काँग्रेस. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. 1985 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. स्थापनेच्या वेळी काँग्रेस ही सर्वसमावेशक स्वरूपाची
राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी चळवळ होती. त्यामुळे त्यात विविध विचारसरणीचे गट एकत्र आले होते. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस एक सर्वात प्रभावी पक्ष म्हणून आकारास आला. धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क, व्यापक समाजकल्याण हे या पक्षाचे सुरुवातीपासूनचे धोरण आहे. त्यानुसार या पक्षाने अनेक कार्यक्रमही राबवले. लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता व सामाजिक समता यावर या पक्षाचा विश्वास आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेल्या या पक्षाची स्थापना 1925 साली झाली. भारतातला हा एक जुना पक्ष आहे. मजूर, कष्टकरी वर्ग व कामगारांच्या हितासाठी हा पक्ष कार्य करतो. या पक्षाचा भांडवलशाहीला विरोध आहे. 1962च्या सुमारास चीन व सोव्हिएट युनियन या दोन्ही साम्यवादी देशांपैकी कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे यावरून या पक्षातील नेत्यांमध्ये वैचारिक मतभिन्नता निर्माण झाली व भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली व त्यातून भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हा पक्ष स्थापन झाला. भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावरील एक महत्त्वाचा पक्ष आहे. भारतीय जनसंघ हा पक्ष 1951 मध्ये स्थापन झाला. 1977 मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षात भारतीय जनसंघ विलीन झाला. परंतु जनता पक्षाचे हे स्वरूप फार काळ टिकले नाही. पक्ष फुटला व त्यातील भारतीय जनसंघाने भारतीय जनता पक्ष या नावाने 1980 मध्ये नवा पक्ष स्थापन केला. प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा यांचे जतन केले पाहिजे अशी या पक्षाची भूमिका आहे. आर्थिक सुधारणांवर या पक्षाचा भर आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचा हा पक्ष पुरस्कार करतो. साम्राज्यवादास या पक्षाचा विरोध आहे. कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या हितसंबंधाची जपवणूक करणे हे या पक्षाचे धोरण आहे. बहुजन समाज पक्ष बहुजन समाज पक्ष हा समाजवादी विचारसरणीचा पक्ष आहे. बहुजनांचे हित हे या पक्षाचे उद्दिष्ट असून 1984 साली या पक्षाची स्थापना झाली. दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक यांचा समावेश बहुजन या शब्दात होतो. बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणे हे या पक्षाचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 मध्ये झाली. लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर या पक्षाचा विश्वास आहे. काँग्रेस पक्षाबरोबर युती करून हा पक्ष 1999 ते 2014 पर्यंत महाराष्ट्रात सत्तेवर होता. तसेच केंद्रामध्येही 2004 ते 2014 इतक्या प्रदीर्घ काळात हा पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीचा एक घटक पक्ष होता. तृणमूल काँग्रेस ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना 1998 मध्ये झाली. 2016 मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली. लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचे संरक्षण हे या पक्षाचे धोरण आहे.